गिरीश कुबेर हे नक्की कोण आहेत, काय आहेत आणि किती मोठे आहेत हे त्यांच्या लेखनातून, त्यांच्या भाषणांमधून आणि त्यांच्या एकंदर अभिव्यक्तीमधनं सातत्याने दिसत आलंय. त्यामुळे आज मला खूप मस्त वाटतंय की मी लोकसत्तामध्ये 3 वर्ष वेगवेगळी जेव्हा सदरं लिहिली तेव्हा माझा आणि सरांचा काय काय वेगवेगळ्या लेखांवर कधी बोलणं व्हायचं, फोनवर आमचे मेसेजेस व्हायचे कधीतरी. पण हा योग इथे आज जुळून आलाय की सर इथे स्वतः आज आलेत माझ्या घरी आणि वेळात वेळ काढून आलेत. त्यामुळे आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वागत करूया गिरीश कुबेर सरांचं. धन्यवाद सर. खूप 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 पहिल्यांदा आधी थँक्स. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि मला फार छान वाटतंय. मी तुमचा फॅन आहे, तुम्हाला मी अनेक वर्ष सांगितलंय आणि सो दिस इज अ फॅन मुवमेंट फॉर मी आणि प्रोबॅबली फॉर मेनी पीपल आउट देअर इन द बुक ब्रो. जे 4,000चं आपलं आता कुटुंब आहे साधारण व्ह्युअर्सचं, आणि अजून जे सबस्क्राईब बटन न दाबलेले त्यांनी ते दाबा म्हणजे ते कुटुंब वाढेल. तर या सगळ्या बुक ब्रोच्या लोकांसाठी आज मला असं वाटलं की कुबेर सरांबरोबर आपण संवाद साधावा आणि जे सहसा त्यांना प्रश्न विचारले जात नाही ते विचारावेत. त्यांचं एकच एक पुस्तक आपण आज मुद्दाम घेणार नाही आहोत, कारण एक तर सरांची खूप विपुल संपदा आहे. सर वेगवेगळ्या विषयांवर लिहितात आणि वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात आणि पुन्हा वर्तमानपत्रात लेख आणि अग्रलेख त्यांचे असतातच, म्हणजे नुसती पुस्तकं नाही. तर एकच एक न घेता एकंदर एखादा लेखक संपादक कसा घडतो आणि कसा समाजमानस घडवतो हे दोन्ही आपण आजच्या मुलाखतीत बघायचा प्रयत्न करूया. सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की अनेक मी चांगले पत्रकार बघितलेत जे उत्तम स्टोरी लिहितात, बातमी लिहितात, फीचर आर्टिकल लिहितात, म्हणजे 300 शब्द ते 600-700 शब्दांपर्यंत थोडक्यात ते जातात आणि उत्तम लिहितात, त्यांना भाषेची समज असते, सगळं असतं. पण पुस्तक ही वेगळी गोष्ट आहे आणि मोठा पल्ला असतो तो लेखनाचा, त्यांना तो अनेकदा साधत नाही. तुम्ही हे कसं साधलं? नाही, एकतर खूप इच्छा की हे सगळं सांगायला हवं आणि मला असं जाणवतंय की जे काही माहिती मिळते, ज्ञान म्हणत नाही मी, पण माहिती मिळते, आपण वाचत असतो, भेटत असतो माणसांना, त्यातलं वर्तमानपत्रीय गरजांसाठी 10% पण ऐवज वापरला जात नाही. हा सगळा असा पडून असतो. म्हणजे त्या तेलाच्या पहिल्या पुस्तकाचा तो प्रकार असा आहे की 2003 नंतर जेव्हा इराक युद्ध झालं आणि त्याच्यानंतर ती सगळी पडझड झाली, तर त्या सगळ्या प्रदेशाला पुनरुज्जीवित कसं करावं यासाठी पश्चिम आशियात एक परिषद भरली होती आणि मी त्या परिषदेला मी अर्थविषयक नियतकालिकात होतो त्यावेळेला, त्यांनी पाठवलं होतं तिकडे आणि तिचं वार्तांकन तर करतच होतं, पण मला वार्तांकन करता करता जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी भयंकरच चाललेलं आहे जे आपल्याला काही कळतच नाहीये. आणि त्याच्या आधी झालं होतं असं की 98 साली लंडनला ही शिष्यवृत्ती सरकारची होती, त्यावेळेला आपल्या वाजपेयी सरकारच्या काळामध्ये अणुबॉम्बच्या चाचण्या झाल्या पोखरणच्या, आणि 7 जूनला त्या वर्षी तिथे लिव्हरपूलला G7 भरलेली होती आणि त्या G7 मध्ये क्लिंटन होते, टोनी ब्लेअर होते आणि मला तो असा खूप छान क्षण आठवतो की मला त्याचं मी वार्तांकन करतोय वगैरे वगैरे, मी फोटो काढून घेतलेले होते. तरुण वयात आपण केलेलं असतं सगळ्या गमती अशा. तर तिथे त्यांनी भारतावरती आर्थिक निर्बंध लादले आणि त्या निर्बंधांचा एक मोठा भाग असा होता की भारताला तेल पुरवठा केला जाणार नाही. फारच महत्वाचं तो पहिला एक खिळा डोक्यामध्ये बसला. दुसऱ्या दिवशी त्या G7ला झुगारून सौदी अरेबियाच्या राजपुत्रांनी अशी घोषणा केली की, कारण पाकिस्तानवरती पण निर्बंध लादले, कारण त्यांनी पण अणुचाचणी केली, तर पाकिस्तानला आम्ही 10 लाख बॅरेलचा पुरवठा करत राहू आणि आपल्याला मिळणार नव्हतं. हा विषय तिथेच संपला. मग
2003 नंतरच्या इराक युद्धानंतर पश्चिम आशियात हिंडत होतो. त्या गोल्डमॅन सॅकचे प्रमुख तिथे होते आणि गोल्डमॅन सॅक अत्यंत राजकीय दृष्ट्या जवळची आणि अत्यंत ताकदीची अशी वित्तीय व्यवस्था. त्यांनी त्या तेल देश जे आहेत तेल संपन्न त्यांना असं फैलावर घेतलं. म्हणजे आहे काय तेल सोडलं तर काय तुम्ही काय किती आवाज करता तेलावरती वगैरे. कारण मध्यंतरीच्या काळात 9/11 घडलं होतं, सगळाच तो संवाद झालेला होता. तर तेव्हा लक्षात आलं की हे फारच गमतीशीर आहे. मग तेव्हा मी दिवाळी अंकामध्ये एक लेख लिहिला उंटावरती शहाणे नावाचा त्या परिषदेत. कारण लक्षात आलं की बातमीत किती जाणार, खूप ऐवज सगळा शिल्लक होता तो. आणि त्या ऐवजावरला थोडासा वापरून दिवाळी अंकात लेख लिहिला. तर ते तेव्हा बडोद्याहून पहिलं मला एक पत्र आलं आणि त्यांनी माझा नंबर विचारला. मी त्यांना नंबर पाठवला. तर त्यांनी फोन करून सांगितलं, हो तुम्ही जे लेख लिहिलाय ना तो खरं पुस्तकाचा विषय. तर ती पलीकडे जी बोलणारी व्यक्ती होती त्यांचं नाव दादू मिया. बरं. ते नेने डॉक्टर नेने अलीकडेच त्यांचं निधन झालं. तर ते म्हणाले हे सगळं असं सोडून देऊ नका, हा पुस्तकाचा विषय आहे आणि तो लिहायला हवा. तर मग हळूहळू ते जाणवलं. आणि त्याच्या आधी झालं कसं, या व्यवसायात येताना गोविंदराव तळवळकरांचे संस्कार होतेच होते, अजूनही तेच आहेत. ते नेहमी म्हणायचे ग्रंथलेखन हे याला प्राधान्य द्यायला हवं आणि भारतीय पत्रकार लिहित नाहीत. आणि मला व्यवसायात जाणवलं की संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास नाही लिहिला गेलेला. खरं आहे. महाराष्ट्रातल्या साखर चळवळीचा इतिहास लिहिला गेलेला नाही आणि त्याचं इतकं उत्तम वार्तांकन करणारे लोक आहेत, पण त्यांनी पुस्तकं लिहिली नाहीत आणि एकंदर मराठीमध्ये दस्तावेजीकरणाला महत्वच नाहीये. आणि हे म्हणून लक्षात आलं की, आणि इंग्रजी वाचनाची त्यावेळेला चांगली सवय लावली गोविंदरावांच्या आग्रहामुळे, सुरुवातीला रेट्यामुळे वगैरे वगैरे. आणि मग जाणवलं की तिथले पत्रकार भसाभस पुस्तकं चांगली लिहितात दैनंदिन वर्णनांकनाशिवाय. मग बॉब वुडवर्ड असेल, म्हणजे डेव्हिड लेमनिक असेल, हे सगळे वाचत गेलो आणि मला जाणवलं की काही प्रमाणात आपण तरी ते लिहायला हवं, करायला हवं, म्हणून तो प्रयत्न करत गेलो. क्या बात आहे. आणि आता सरांनी गोविंदराव तळवलकरांचं नाव घेतल्यावर एकदम मला आठवलं की रशियन राज्यक्रांतीवरचे त्यांचे जसे 4 खंड आहेत, म्हणजे एक पुस्तकही नाही. त्या तत्कालीन इतकं रशिया अमेरिकेचं जेव्हा कोल्ड वॉर चालू होतं तेव्हा सरांनी इतकं मोठं लिहिलेलं. आणि अजूनही मला वाटतं एक मोठी परंपरा खरं मराठीतही तशी होती की अरुण टिकेकरांचंही मला आता नाव आठवतंय की त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं ग्रंथ सगळी साधना केली. आणि अजूनही पण नंतर ती क्षीण होत जाण्याच्या काळात गिरीश कुबेर हे फार महत्वाचं आत्ताच्या सगळ्या काळातलं नाव आहे की सर इथेही लिहितात तिथेही लिहितात. आणि मला ते लक्षात आलं की माझा प्रश्न होता की तुम्ही त्याचा सांधा कसा घालता वगैरे, पण मला लक्षात आलं की असं नसतं, आतून एक बीज कोणीतरी पेरायला लागतं. तसं ते तुमचं पेरलं गेलं घंटा वाजते कुठेतरी कुठल्या तरी क्षणावर. त्या आपलं ग्रीन त्याचं फार सुंदर वाक्य आहे की ग्रॅहम ग्रीन फार सुंदर वाक्य त्याच्या अर्थात वयाच्या संदर्भात आहे. तो म्हणत त्यांनी असं म्हणलं की पौगंडावस्थेमध्ये तुम्ही जेव्हा असे अनेक प्रयोग करत असता तेव्हा एक कुठली तरी खिडकी उघडते ना, आयुष्यात मध्ये येते. अशी कुठली तरी एक खिडकी उघडली आणि कुबेर सरांची पुस्तकं सगळ्या महाराष्ट्रात आली. आता सर तुम्ही जे सांगितलं त्याच्यानंतर मला लगोलग मनात उमटलेला प्रश्न असा आहे की संपादक गिरीश कुबेर हे लेखक गिरीश कुबेरांवर अतिक्रमण करतात का कधी? म्हणजे तुम्हाला आतून उबळ असते की काहीतरी आता आपण दीर्घ पल्ल्याचं लिहावं, पण तात्कालिक इतकं डेडलाईन्सचं जग असतं सगळं पत्रकारितेतलं आणि जोखमीचंही असतं. तर त्याच्यात असं कधी झालंय का की तुम्हाला लिहावं असं वाटलं पण ते प्रोजेक्ट मागे पडत गेले? नाही, मी स्वतःविषयी खूप निष्ठुर आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही स्वतःविषयी जर निष्ठुर नसाल ना तर काहीच होऊ शकत नाही. म्हणजे आता या आठवड्यात मला 3000 शब्द लिहायचे असं समजा ध्येय म्हणणं फारच काहीतरी आहे, पण आपण एक ठरवलं असेल, उद्दिष्ट ठेवलं असेल 3000, तर ते 3000 शब्द काहीही झालं तरी मी लिहीन असा मी प्रयत्न करतो. कारण नाहीतर ना होतच नाही, कारण आमचं जग इतकं वाईट आहे ना. आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातला एक महत्वाचा घटक असा असतो ना की तुमच्या वेळेवर तुमचा हक्क नसतो. खरंय. त्यामुळे लेखकाला त्याचाच हक्क हवा असतो, तो पत्रकार म्हणून कधी मिळू शकत नाही. त्यामुळे तो गाजवण्यासाठी ही कसरत करावी लागते. म्हणजे अधर्मयुद्ध पुस्तक तर 8 नोव्हेंबरला तो दहशतवादी हल्ला झाला आणि 26 जानेवारीला प्रकाशित झाला. इतकं हो. कारण मी म्हटलं हे लिहायला हवं, सांगायला हवं. कारण ती
उर्मी असते ना, हे सांगायला हवं. आता त्याच्यामुळे काय होतं काय नाही हा मुद्दा नंतरचा, पण आपल्याला सांगितल्याचं समाधान मिळतं. आणि मग ते समाधान मिळवायचं असेल तर थोडा असा शिस्त, म्हणजे थोडक्यात असं शिस्तला फार एक जरा जास्त पण मला तरी असं, म्हणजे मी तरी असं म्हणेन की स्वतःविषयी निष्ठुर असणं म्हणजेच काय, तर शिस्तबद्धच असणं खऱ्या अर्थाने. कारण मग ते सण समारंभ, तृतीय पर्णी कार्यक्रम, सगळे पत्रकारितेच्या भेटीगाठी वगैरे वगैरे काही अर्थ नाही, कारण हाताला काही लागत नाही. विचारावं असं वाटतंय की सध्याच्या काळात सच्चा लेखक असणं हे आव्हानात्मक आहे का? 100% आव्हानात्मक. का मला सांग. कारण तुम्ही जे काही अभिव्यक्त होऊ शकत असाल, इच्छा असेल, ते बाजारपेठीय ताकदींवर खूप अवलंबून असतं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला तसं व्यक्त होता येणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे मला तर असं म्हणजे राहून वाटतं की कुरूंकर माझे अतिशय आवडते लेखक. म्हणजे मनातनं असं वाटतं की मी त्यांना कधी बघितलं नाही दुर्दैवाने. माझ्या मुंबईचं असणं आणि त्यांचं काय वय हा अंतर आहे, पण आता असं वाटतं ना की ते त्या काळात होऊन गेले ते बरं झालं. आता तसे लिहू शकले ना. आता त्यांना दगडाने त्यांना कोपऱ्यात ढकललं गेलं असतं. कारण समाजाला तयार करावं लागतं हो. खरंय. या सगळ्या गोष्टींसाठी. आता आपण त्या समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न पण सुरुवात नाही केलेली आहे. आता हॅमलेटच्या बापाचं भूत किंवा बाप हा डेन्मार्कचा आहे. तो डेन्मार्कने आक्षेप नाही घेतलाय शेक्सपियरला की तू राहिला इंग्लंडमध्ये डेन्मार्कचं कशाला नाव बदनाम करतो. खरंय. पण हे असले कचकड्याच्या संवेदना घेऊन आपण जर समाज निर्माण करत शकत असू तर मला असं वाटतं त्यांना जे आवडेल किंवा त्यांना ते पचेल तितपतच देण्याचा ललित लेखकाचा प्रयत्न असतो. त्याला त्या मर्यादा येतात त्याच्यावर. ती जी इम्पोजिशन्स आहे ती येणार थोडक्यात, त्याला पर्याय नाही. म्हणजे एकतर सर म्हणतायत तसं जे हवंय किंवा समोर जितपत आकलन होईल तितकं देणं, किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजे बरंचसं गाळणं जे आपल्याला आकलन होतं. आणि म्हणजे याच्यातला वाईट भाग आहे ना तो हा आहे, अशा काळामध्ये माणसं इंग्रजी शब्द वापरायचा झाला ना तर सेल्फ सेन्सॉरशिप सुरू करतात. आणि तो कुठल्याही कलेच्या प्रवाहातला मला असं वाटतं सगळ्यात मोठा अडथळा असेल. लोकांना आवडणारच नाही, झेपणारच नाही, याच्यावरती अशी प्रतिक्रिया उमटेल तशी प्रतिक्रिया उमटेल, त्यापेक्षा न केलेलंच बरं. सेल्फ सेन्स मला तर वाटतं की अशा पद्धतीची स्वतःवर स्वतः जर आपण अंतर्गत सक्तीही करत गेलो तर खऱ्या अर्थाने निर्मिती होणारच नाही. म्हणजे क्राफ्ट्समनशिप होऊ शकेल पण क्रिएशन होणार नाही. मग तुम्हाला टाळ्या वाजवणारे आणि तशीच निर्मिती होईल. त्याला इंग्रजीमध्ये पुण्यात जिंगोइझमच्या पातळीवरती होईल. म्हणजे गोविंद निहलानी असतील, श्याम बेनेगल असतील, अंकुर असेल, महाभारतावरती तो त्यांचा सिनेमा आहे. ते आता ते करू शकणार. त्याच्यात कर्ण आहे, त्याच्यात अर्जुन आहे, ते आता नाही चालणार. खरंय. मला आता एकदम तुम्ही महाभारत बोलल्यावर की जसं दुर्गा भागवतांनी जसं महाभारतातल्या सगळ्या पात्रांविषयी लिहिलंय तसं आता एखाद्या लेखिकेला नाही लिहिता. म्हणजे हा आहे महत्वाचा भाग आहे. आणि हा काही फक्त महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरताही मला मुद्दा वाटत नाही. ओव्हरऑलच आपण जगात बघितलं तर अभिव्यक्तीच्या मला थोड्या मर्यादा वाटतात. तसं तुम्हाला वाटतं का भारतात विशेष? भारतात विशेष आहे कारण ती बाजारपेठ प्रौढ झालेली आहे, नागरिक प्रौढ झालेले आहे. आणि विशेषतः जर अमेरिकेचा जर दाखला घेतला तर तिथे अध्यक्षाला तू मूर्ख आहेस असं म्हटलं तर त्याच्यावरती ईडीची धाड वगैरे पडत नाही. आणि असं म्हणणारे आहेत, तो त्याचा म्हणण्याचा अधिकार आहे. आणि अख्ख्या गमतीचा भाग आपल्या म्हणजे वाचक म्हणून सुद्धा वर्तमानपत्राच्या वाचकांना हे माहिती नसतं, अमेरिकेमध्ये डिफेमेशन हा कायदा नाही, अब्रू नुकसान हा प्रकार नाही. म्हणजे तुम्ही अब्रूचं नुकसान केलं असं काही नाही, असं काही. त्यामुळे जे आपल्या इथे सतत बातम्या येतात त्यांच्यावर 10 कोटीचा अब्रू नुकसानीचा सगळं, तर तो भागच नाही की अब्रू नुकसान होऊ शकते तुमची, कोणी विनोदातनं याच्यातनं होऊ शकतं. आणि माणूस कलनशील आहे, तो चुका करू शकतो, चुकीतनं सावरू शकतो, हे एका व्यवस्थेने मान्य केलेलं आहे, संस्कृतीने मान्य केलेलं आहे. इथे काही या आपल्या मानसिकतेमध्ये काही चुकाच करू शकत नाहीत, या पातळीवरती आपण आलेलो आहोत. आणि मग त्या पातळीवरती गेलं की मग मोठ्या वर्गाला गप्प बसण्याशिवाय पर्याय राहत. यावरनं एक मला जाणवलं, ट्रोलिंग हे इतकं मोठं शस्त्र झालंय. तर मला एक तुम्हाला पर्सनली मुद्दाम विचारावं असं वाटतं की तुम्ही अग्रलेख इतके लिहिता, लेख लिहिता, काही लोकांना ते आवडतात, काहींना ते आवडत नाहीत. आणि मी जेव्हा असं कधी फेसबुक बघितलं किंवा इंस्टाग्राम किंवा एक्स वगैरे बघितलं
तर अनेक लोक एखादा विशेषतः तुमचा लेख ज्या दिवशी आवडत नाही त्या दिवशी टोळधाड यावी अशी सगळी ती जास्त ट्रोल तीच जास्त असते. आणि एकंदर मराठी माणूस कौतुक हात राखूनच करतो, टीका आधी मन मोकळेपणाने करतो, हा ये भाग. तर हे जे ट्रोलिंग होतं ते व्यक्तिशः तुम्ही कधी ते बघायला जाता, त्याची काही दखल घेता का, वाईट वाटतं का काही वाटत नाही? खरं सांगू, अगदी अगदी 100% खरं सांगतो. मी समाज माध्यम कुठेही नाहीये, बघायलाही जात नाही. ऑफिसमध्ये माझे 2 सहकारी आहेत, ते माझं ट्विटर हँडल फक्त, बाकी मी फेसबुकवरती वगैरे नाहीये. इन्स्टा मला ते फार लांबच राहिलं माझ्यापासून. रील बिल ते सगळं जे काय असतं ते सगळं कानावर. मला समाज माध्यम कामाचे दिवस असतात, सोमवार ते शुक्रवार. या दिवसात ऑफिसमध्ये आल्यानंतर जे सहकारी ते 2 माझे कार्यालयीन आहेत, ते जे काही आजची कामं किंवा आजचं हे असतात, त्याच्यातला एक हा सांगतो की आज इतक्या 780 जणांनी विषय संपला. म्हणजे काय लिहिलंय काय नाही काही बघत नाही, अजिबात दखलच घेत नाही. कारण एक महत्वाचा मुद्दा त्यातला असा आहे ना की हा अंतिमतः इट बिकम्स अ माइंड गेम. कुठला तरी कोणतरी चांगला मराठी शब्द वापरायचा तर बिंडोक कशावरती काहीतरी तो माझ्या प्रतिक्रिया देणार, त्या प्रतिक्रियेला मी उत्तर द्यायला जाणार आणि मधल्या त्याच्यावरती आणखी 4 जण. काही गरज नाही. मला जे काय करायचं ते, आणि गोविंदराव तळवळकरांचा हा सल्ला होता आहे, प्रतिक्रियेची गरजच निर्माण मनात झाली नाही पाहिजे. तू जे करतोयस, तुला ते वाटतं योग्य केलेलं आहेस ना, विषय संपला, आजचा विषय संपला. मला वाटतं आता कुबेर सर सांगतात ते खूप महत्वाचं आहे. हा म्हणजे ऍक्च्युली सगळ्या नव्या पत्रकारांना, लेखकांना आणि खरं सगळ्यांसाठीच धडा आहे की हा माइंड गेम आहे आणि यात तुम्ही त्या कंपन्यांच्या, समाज माध्यमांच्या कंपन्या त्यांचा नफा वाढवताय, त्यांचं भलं करताय खरं सांगायचं तर. आणि दुसरं असं मला वाटतं की अभ्यासपूर्ण प्रतिवाद वेगळा आणि जाता जाता एक केलेली शिवी घालून केलेली ट्रोलरनी कॉमेंट मानसशास्त्र आहे. म्हणजे एखादा जो खरा शारीरिक दृष्ट्या पैलवान असतो ना, त्याला येता जाता दंड बेठुकडे दाखवायची गरज नसते. एकंदर आणि पण जे काडी पैलवान किंवा कधीच काही कुणावरती व्यक्त होता आलेले नाही असे जे असतात ना, त्यांना जेव्हा स्टेशनवरती कुणीतरी कुणाला तरी मारतंय असं दिसतं ना, तेव्हा जाता जाता काही करताना तोंड ठेवून जातात टपल्या. त्याला काही त्याचा संबंध नसतो. हे समाज माध्यमातलं ट्रोलिंग हे ना, हे असं आहे. काहीही त्यांचा काही नसतं. मूळ वाचलायच का बाबा, काही नाही, पण ते सांगितलंय कुणीतरी किंवा असं करायला हवं. हा एक मला असं वाटतं की त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन तितपतच महत्व त्याला द्यायला हवं. नाहीतर ते तुमचं सगळा विचका होऊ शकतो. बरं झालं विचारलं एका अर्थाने की मी सकाळी सकाळी घरातनं निघतो 11 सव्वा 11 वाजता ऑफिसमध्ये जायला, तर खालती कुणीतरी शेजारचा मुलगा वगैरे, सर ते काय लिहिलं तुमच्याविषयी बघितलं का, कुठे काय. आणि अशी जेव्हा माझी प्रतिक्रिया येते ना, तेव्हा त्याचा उत्साह संपतो. मी म्हटलं हे फारच छान आहे. म्हणजे तो अग्रलेखाविषयी काहीच बोलत नाही, त्याला त्याचं मन नसतंच की त्यांनी बाबा पेपर वाचला, तुमचा लेख किंवा अग्रलेख वाचला आणि मग टीकाही केली, असं नाही. त्यांनी दुसऱ्याची कॉमेंट वाचली आणि तुम्हाला सांगितलं काय बघितलं का, काय भारी तुमच्याविषयी. मग त्याला जेव्हा म्हणजे हे इतकं अनुभवलंय ना की आता मला तुमच्याविषयी, तुझ्याविषयी असं लिहिलेलं आहे सांगायलाही कोणी जात नाही, कारण मी ते नाहीच, अस्तित्वातच नाही. एक पुढच्या जरा गंभीर प्रश्नांकडे किंवा त्यांच्या पुस्तकांकडे जाण्याआधी एक या मध्यभागावर मला सरांना रॅपिड फायर राऊंडचे काही प्रश्न विचारायचे वाटतात, 5, आणि शक्यतो दोन्ही हे उत्तर शक्यतो नाही दिलं तर बरं होईल. ओके. पहिला, तुमचा स्वतःचा अग्रलेख का तुमचा पुरवणीतला लेख? अग्रलेख. आणि का? याचं कारण असं की ना, त्याच्यात थेट प्रतिक्रिया जी काही मांडायची आहे ना, ती मुद्द्याला हात घालता येतो. पुरवणीच्या लेखासाठी ना मोठी 100 टिंबांची रांगोळी करावी लागते आणि मग ते करत 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 तिथे जावं लागतं. अग्रलेख थेट म्हणजे मध्ये आधी काही, आणि तिथे वाचायला येणारा वाचक हा अग्रलेखासाठीच आलेला असतो, त्याला मला काही तयार करावं लागेल. शास्त्रीय संगीत का चित्रपट किंवा भावसंगीत? शास्त्रीय संगीत. केव्हा तुम्हाला माहित असेलच, पण नसेल तर सरांनी एक तर मुलाखतीही घेतल्या, म्हणजे शास्त्रीय संगीतातल्या अनेक तज्ञांच्या, कलाकारांच्या, भयंकर. आणि त्यातनं मला ते लक्षात येतं की अरे आवडत असणार सरांना, खूप आवडतं. म्हणजे 6-7 गायक जे असे आहेत ना, त्यांच्यापैकी एकाचंही मी एक दिवसही ऐकलं नाही असं जात नाही. कोण आहे तुमचा आवडता? कुमारजी आहेत, मनसूर अण्णा आहेत, भीमसेनजी आहेत, मुकुल शिवपुत्र आहेत, किशोरीताई आहेत, वसंतराव आहेत, भीमसेनजींचं नाव घेतलं. या 6 जणांपैकी एकाचंही मी ऐकलं नाही. बर. आणि मला म्हणजे
असं मिरवायला हा. बाकीच्या अनेक गोष्टींबाबतीत नाही आवडत असं, पण इथे मला मिरवायला अगदी वा. आवडेल की वा. बेगम अख्तर बाई किंवा किशोरीताई किंवा कुमारजी यांचं उत्तम खाजगी बैठकांचं लेक्चर्सचं असं एक भयंकर दणदणीत संग्रह माझ्याकडे आहे आणि तो मला घराबाहेर पडायची अजिबात गरज वाटत नाही. सर याच्यावर एक पुस्तक आलं पाहिजे, एकूण शास्त्रीय संगीताचा आयाम, तुमचे अनुभव, तुमचे कलाकारांबरोबर असेल आठवतं मुक्काम पोस्ट वाशी नावाचं मधुजेनी पुस्तक काढलं कुमार गंधर्वांचं आहे, वर्कशॉप ते होता आणि त्यावेळी अख्खं ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे. काय बोलता? हो, आणि ते ऐकणं म्हणजे त्यांच्या आवाजात. क्या बात आहे, क्या बात आहे. आता या वाशीवरनं आता तुमच्या गावाकडे जवळ येतो ठाणे, आणि माझा रॅपिड राऊंड मधला पुढचा प्रश्न आहे, ठाणे का पुणे? कामाच्या वेळेला ठाणे आणि निवृत्तीनंतर कदाचित पुणे. स्वागत आहे तुमचं निवृत्तीनंतर, पण सरांसारखी माणसं निवृत्त होत नाहीत हे मला नक्की माहिती आहे. आणि ठाणे आणि एकूणच मुंबई ही फारच अजूनही पुण्यापेक्षा मलाही प्रोफेशनल वाटते, त्यामुळे अगदीच मी सरांचं उत्तर समजू शकतो. सुनील गंगोपाध्याय नावाचे एक खूप छान बंगाली लेखक होऊन गेले, त्यांनी मुंबईविषयी लिहिलेलं आहे की ते म्हणाले देशात एकच महानगर, बाकी सगळे एक्सटेंडेड विलेजेस आहेत. हो, हे फार महत्वाचं निरीक्षण आहे की एकच महानगर, बाकी सगळी एक्सटेंडेड विलेजेस आहेत, वर्धित झालेली खेडी, थोडक्यात पसरलेली वाढलेली. त्याच्यात त्यांनी मुंबईचं मोठेपण सांगताना असं लिहिलेलं आहे की तिथे का छान वाटतं की त्या शहरामध्ये की तुम्हाला माहित नसेल किंवा असेल, पण तुमच्या शेजारचा तुमच्यापेक्षा मोठा असू शकतो. खरंय. आणि लोकलमध्ये सगळे उभे असतात एकाच वेळेला, कोण काय असेल. साहित्य संमेलन का स्टायलिश लिट फेस्ट? लिट फेस्ट. का? कारण तिथे ना ती स्टायलिश आहे म्हणून ना, येणारा काय मिळवायचं आहे, कुणाकडून मिळवायचं आहे हे निश्चित घेऊन आलेला असतो. ती जत्रा नसते. म्हणजे जयपूर लिट फेस्टला वगैरे पण मी, आणि तुम्ही लेखही लिहिलेत म्हणूनच खरं मी हा प्रश्न, कारण तो जो एवढाच वर्ग आलेला असेल एकेका लेखकासाठी, पण तो त्यासाठी आलेला असतो. उगीच आलो तो इकडे चला जरा बघून जाऊया, बरोबर, असं ते होत नाही. साहित्य संमेलनाचं स्वरूप हे म्हणजे त्यामुळे तशा पद्धतीनं व्हायला हवं. असं वाचक स्नेह असं काही नसतं. आणि बाकीची जी सगळी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जी काही सगळा तो डामडौल असतो त्याच्यात साहित्य मरतं सगळं. शेवटचा, चीन, अमेरिका का मध्य पूर्व? अमेरिका. का? तो जो काहीही स्वीकारण्याचा समाजाचा तो एक ताकदीचा किंवा एक क्षमतेचा जो आवाका अमेरिकेमध्ये जेवढा आहे ना, तो म्हणजे अमेरिकेला पर्याय असेलच दिला तर, तो या तीनमध्ये दुर्दैवाने पर्याय नाहीये. तो मला द्यायला आवडला असता तर युरोप, कारण त्याला अमेरिकेला आकार प्रचंड आहे, मोठी आहे, आणि युरोप अशी कलात्मक आहे भूमी, त्याच्यामुळे तीनमध्ये एक थोडासा एक जास्त पर्याय घेऊन मी तो निवडीन. आता त्यात पश्चिम आशिया हा जर असेल ना तर अर्थातच टर्की किंवा लेबनॉन आहे. खरंय. आता या प्रश्नामध्ये मी जिथे होतो, अमेरिका, चीन आणि मध्य पूर्व, त्यातल्या चीनवर सरांचं नुकतंच पुस्तक आलंय आणि आता तिथे आपण जाऊया. गिरीश कुबेर सरांचं हे आता अगदी ताजं प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, मेड इन चायना, आणि त्याचं उपशीर्षक आहे दुबळा देश ते महासत्तापद, एक आश्चर्यकारक प्रवास. हे सर पुस्तक मी अगदी आत्ता काल परवा आणून झपाट्याने सगळं वाचून काढलं, आणि ते मस्त आहेच. म्हणजे तुम्ही ते लगेचच घ्या आणि हे करा, कारण एकतर चीन विषयी सगळ्यांना आता आपल्याला कुतूहल आहे, आणि ना मला असं वाटतं की भीती देखील आहे सगळ्यांच्या मनात. तर त्या पार्श्वभूमीवर एक जो अत्यंत तुम्ही आडवा आणि उभा दोन्ही छेद घेऊन चीनला इथे बघितलंय, आणि विशेषतः मला असं वाटतं की आर्थिक आणि सामाजिक या दोन्ही पद्धतीने चीनकडे तुम्ही या पुस्तकात बघितलंय. का एक तर तुम्हाला हे पुस्तक लिहावं असं वाटलं, आणि लिहिताना आणि लिहिल्यानंतरही काय काय मनात भावना आहेत? सध्याचं जग समजून घ्यायचं असतील ना तर त्याचे 3 कोन आहेत. एक पश्चिम आशिया, रशिया, दुसरा चीन आणि तिसरा अमेरिका. पश्चिम आशिया, चीन हा, रशिया हा माझ्याकडून हाताळला गेलेला आहे. चीन, कारण चीन हा इतका गुंतागुंतीचा आणि इतका समोरच्याला गांगरून टाकणारा असा एक देश आहे ना. म्हणजे म्हटलं तर साम्यवादी, पण साम्यवादाचा सुतराम संबंध नाही. म्हणजे
इतकी त्यांनी आर्थिक जी एक नवीन प्रारूप तयार केलेली आहेत ना, सगळे देश ते आता त्याची अनुकरण करतात. म्हणजे उदाहरणार्थ SEZ, ही वांगडुंगला डेंग शियाओपिंग यांना पहिल्यांदा असं वाटलं की इथे आपण देशात परदेश निर्माण करायचा. आता म्हणजे देश आणि माणसं किंवा ते प्रदेश हे महासत्ता का होतात हे कळायचं असेल ना, तर डेंग म्हटलं की आपल्याला ते तियानमेन चौक तेच माहितीये. पण हा त्यातला विचार असा होता त्यांचा की हा असा प्रदेश देशामध्ये आपण एक अख्खं गाव असं बसवायचं की जिथे देशातले कुठलेही कायदे लागू होणार नाहीत. परदेशी कंपन्यांनी त्यांचे कारखाने काढावेत, तुम्हाला हवं तितकं उत्पादन करा, अट एकच, ते देशाबाहेर गेलं पाहिजे. आता ह्याच्यातनं अख्ख्या जगाच्या कारखान्याचं केंद्र चीन बनला. आणि हा आता वाटतं ना की खूप सोपा आहे, पण त्यावेळेला त्यांनी ही कल्पना मांडली, ही पूर्णपणे कलाटणी देणार होती, अर्थविश्वालाच कलाटणी देणारी होती. त्या संपूर्ण प्रदेशाचं नियंत्रण म्हणजे म्हटलं तर ती भांडवलशाही आहे, पण ती मार्क्सवाद्यांच्या हातामधली भांडवलशाही आहे. त्यामुळे हे जे चीनचं गणित आहे ना, हे आकलन म्हणजे अनेक जणांनी मला असं वाटतं चीनवरती लिहायला हवं. कारण काय, भारतापेक्षा सगळ्यात जास्त मुलं चीनमधनं परदेशात जात होते. आपल्याला चीन म्हटलं ना एक टीकेतच झालं, ते काय हुकुमशाही आहे म्हणून त्यांनी प्रगती झाली, आपल्याकडे आपण लोकशाही वगैरे वगैरे, पण तो खूप अर्धसत्य आहे ते. आता तर तसं तेच जर खरं कारण असेल ना, तर भारतापेक्षा चीन मधली मुलं परदेशात शिकायला जात होती. चीननी ठरवून पाठवली त्यांना, पण त्यातली 90% मुलं ही चीनमध्ये परत आली. खूपच मोठा हा बदल आहे प्रचंड, म्हणजे भारताच्या तुलनेत तर ब्रेन ड्रेन झालंच नाहीये. आणि आता जॅक मा हा अमेझॉन मधला तिथला ट्रेनिंग होता ना, तो असे कित्येक दाखले देता येतील. आणि त्यांनी काय केलं, ते सगळे एंटरप्राइजेस जे आहेत, उद्योग आहेत ना, ते चीनमध्ये येऊन उभारले, त्यांना देशांनी मदत केली. आता हे धोरण म्हणून असं काही असणं हे वेगळंच आहे. त्याच्याबरोबरीनं त्यांनी एक आर्थिकदृष्ट्या काय केलं की प्रत्येक सरकारचे बॉन्ड्स निघत असतात, रोखे निघत असतात, कर्ज उभारत असतं सरकार. तर त्या कर्जाची सगळ्यात मोठी खरेदी अमेरिकेच्या चीननी केली. म्हणजे एक धोरणात्मक किती लांबचं देश बघू शकतो ना, हे इतकं 20-30 वर्षांचं बघतात का ते? मला असं वाटतं की 50-1 वर्षाचा. आणि हा इतका सुंदर प्रश्न आहे. मला एकदा शरद पवार गप्पा मारताना सांगत होते, ते संरक्षण मंत्री पद संपल्यानंतरची गोष्ट ही. तर ते नुकतेच चीनला म्हणजे त्या काळात ते चीनला जाऊन आले होते आणि त्यांचा चीनच्या संरक्षण मंत्र्यांशी बराच दिवसभरात असा संवाद झाला वगैरे वगैरे. संध्याकाळी वेळ होता म्हणून ते दोघेही म्हणाले आम्ही बीचवर फिरायला गेलो. तेव्हा मी त्यांना भारताविषयी जो प्रत्येक भारतीयाला पडतो तो प्रश्न, भारताचं तुमचं काय आहे, म्हणजे एवढं का तुम्ही भारताला पाण्यात बघता किंवा काय वगैरे वगैरे. तर त्यांनी दिलेलं उत्तर आहे ना, हे भारीच आहे. ते असं म्हणाले, खरं सांगू का, भारत हा आमच्या पुढच्या 20 वर्षाच्या झोनमध्ये नाहीच आहे. नाही, आमचं लक्ष आहे. अच्छा, आम्ही 2 नंबरला तिथे पोहोचून अमेरिकेला आव्हान देणं. तुम्हाला वाटतं चीन तुमच्यासाठी खूप आहे. हे जे आहे ना, हे चीनची जी विजन आहे, भारत हा आपला एक साईड स्टोरी सतत तयार आहे, शेजारी आहे आणि तेवढ्यापुरतं करत दबाव ठेवत राहायचा. पण खरं आव्हान ते तिथे ठेवायचं. त्यामुळे भविष्याचा वेध घेताना मला असं जाणवतं की जे पुतीन यांनी युक्रेनचं केलं, ते जर उद्या जिनपिंग यांनी तैवानचं केलं तर काय, या प्रश्नाकडे आपल्याला हळूहळू जायला लागेल. मला तिथेच आता सगळ्यात शेवटी यायचं होतं. या पुस्तकाचा जो शेवटचा म्हणजे परिच्छेद आहे, आधी परिशिष्ट आहेत, पण परिशिष्टाच्या आधीचे मूळ पुस्तक जिथे संपतं, तर तिथे एक सरांच्या मी 2 ओळी वाचून दाखवतो तुम्हाला. महासत्ता पदापर्यंत पोचलेल्या चीन समोरचा हा सापळा, चीननं स्वहस्ते तयार केलेला, म्हणजे मेड इन चायनाच. त्या आव्हानाचा परिचय व्हावा, आकार उकार लक्षात यावा, हा या पुस्तकामागचा हेतू. ते वाचून सापळ्याचं काय होणार, चीन तो भेदून यशस्वी होणार की अध्यक्ष क्षी जिनपिंग त्यात अडकणार, असे अनेक प्रश्न पडतील. त्यांची उत्तरं भविष्यात मिळतीलच, पण हा भविष्यकाळही भव्यच, चीनच्या इतिहासासारखा, तोही मेड इन चायना. आता एकतर सरांच्या शैलीवर जाता आता समीक्षक माझ्यातला जागा की सर इतकं सहज प्रवाही आणि ओघवतं लिहितात, आणि त्यात एकदा वाचक अडकला की त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यात तुम्ही एखादी केस स्टडी बिल्टअप करत जावी तशी करता, आणि कुठेतरी इथे आपण शिखरावर आलेलो असतो की त्याच्यात सगळं असतं. तर या शेवटात सगळं आहे.
उत्कंठा आहे, हुरहुर आहे, विचाराला चालना आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे मला आज तुम्हाला विचारावं असं आवडेल की तुम्ही स्वतः काय भविष्य बघता, की पुढे 20-30 वर्षात एकूण चीनचं काय होणार आणि त्या अनुषंगाने आपलं काय होणार? नाही म्हणजे कसं आहे ते राजसन्यासमध्ये गडकरींचं खूप सुंदर वाक्य आहे, असा एकही बुरुज नाही की ज्याला घोरपड लावता येत नाही. तर चीनच्या बुरुजाला कुठून कुठून घोरपड लावता येते हे सगळेजण चाचपडत आहेत आणि ती लागायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे म्हणजे ह्याच्यातनं काय दिसणार आहे, एक आपल्यातलं एक म्हणजे मी ललितेतर लेखकात गणला जात असतो तर एक छोटासा ललित अंग आपल्याकडे असतच ना. तर मला त्यातनं जाणवणार काय तर चीनच्या तो जो इझम त्यांनी मांडायचा जो प्रयत्न केलाय, प्रत्येक इझमच्या मर्यादा असतात. त्या मर्यादा चीनच्या बाबतीत अजून दिसलेल्या नाहीयेत. ह्या सगळ्यात शेवट चीननी जो एक नवीन इझम मांडलेला आहे ना, मार्क्सवादी केंद्रित भांडवलशाही, साम्यवादी केंद्रित भांडवलशाही, हा जो एक नवीन भांडवलवाद त्यांनी आणलेला आहेत ना, त्याच्या मर्यादेवरती चीनचा अंत होईल. तसा मार्क्सवादाचा अंत मार्क्सवादाच्या अत्यंत रोमॅन्टिसिझमच्या काळामध्ये आर्थर कोसलर एखादा सोडला तर कुणीच सांगत नव्हतं की सगळ्यांना जग इतकं लाल लाल दिसायला लागलेलं होतं की फक्त हाच जगाचा स्पुतनिक दिसत होता की अख्खं जग याच मार्गाने प्रगती करायला हवे. आर्थर कोसलर एकटेच होते डार्कनेस एट नून लिहिणार. तसं चीनच्या इझमच्या मर्यादा त्याच्यातच दिसायला लागलेल्या. मला ना जो कुठला लेखन विषय आहे ना, पुस्तकाचा अग्रलेख सोडून बाकीचा असेल पुस्तकाचा, त्याची गोष्ट सांगायला आवडते. क्या बात क्या बात. जोपर्यंत तुम्ही गोष्ट सांगत नाही ना तोपर्यंत ती तुम्ही तज्ज्ञ असता, अभ्यासक असता, हे सगळं ठीक आहे, कंटाळवाणं प्रकरण आहे सगळं. पण खऱ्या वाचकापर्यंत पोहोचायचं असेल ना, चांगला वाचक असेल, तो गोष्ट सांगता यायला हवे. आणि मला मराठीत असं वाटतं की तो एक थोडासा असे आहेत, तेंडुलकर अर्थातच मोठं नाव, इंग्रजीमध्ये खूप प्रयोग आहेत. मी एक सहज आता विषय निघाला म्हणून पुस्तक सांगतो. एन्रॉनच्या संकटावरचं पुस्तक आहे. एन्रॉनचं संकट सगळं घडलं भारतामध्ये, त्याचं केंद्र भारतामध्ये, आणि कुर्ट आयशेनवॉल्ड नावाचा एक साधा रिपोर्टर होता, त्याने न्यूयॉर्क टाइम्सचा, तो ऊर्जा क्षेत्र कव्हर करायचा, एनर्जी सेक्टर कव्हर करायचा. त्यांनी ते पुस्तक लिहिले. पुस्तकाचं शीर्षक आहे कॉन्स्पिरसी ऑफ फूल्स. आता हे सगळं त्यांनी ते लिहिलंय ना, हे ललितेतर ऐवज आहे. बरोबर. आपल्याकडे ती मांडणी फारच वाईट आणि तिची ढोबळ झालेली आहे तिथे, पण त्यांनी ते ललित अंगाने लिहिलं. धावत 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 केनेथले आले समोर, रिबेका मार्क उभ्या होत्या, त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. आता हे घडलं असेल नसेल हा भाग तपशील, पण तो गोष्ट सांगतो. गोष्ट तशी तुम्ही सगळ्या पुस्तकात गोष्ट सांगितली. मला असं वाटतं की म्हणजे टाटा नसेल तर टाटांचे नुसतं मांडणी, नुसते सनावळी नाही आला, त्यांच्या गोष्ट सांगितली. मी सर तुम्हाला आठवत असेल तर रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये एकदा ललित आणि ललितेतर असा काहीतरी एक खूप वाद झालेला. मी तिथे मांडणी केलेली आणि लोकसत्तामध्ये तो लेखही नंतर आलेला. तेव्हा मी तिथे सरांचीच पुस्तकं उदाहरण देऊन मुद्दाम हा तेल नावाचा इतिहास समोर ठेवून सांगितलेलं की आपल्याला ललितची मराठीतली व्याख्या विस्ताराची अत्यंत निकड आहे, गरज आहे. कारण असं असतं की फक्त कथा, कादंबरी, कविता आणि त्यातला रोमॅन्टिसिझम म्हणजे काहीतरी ललित, याला मला अर्थ वाटत नाही. ललितेतर आणि ललित याचे मूळ धागे एक तर सारखेच असतात. लेखनाची शिस्त सारखी असते. असलेली पात्र किंवा नसलेली पात्रच असतात. वाचक सारखे असतात आणि वाचक सारखे असतात. क्या बात आहे, ते असतात. त्यांना तुम्ही अगदी आपलं. त्यामुळे ललित लेखक म्हणणाऱ्यांचा एक वर्ग काय करतो, तो लैंगिक संबंधांचा मानवी दृष्टिकोनातून आढावा घेतो. मग त्याचं ते घेऊन झालं की मग दुसरा लेखक मानवी संबंधांचा लैंगिक दृष्टिकोनातून आढावा घेतो. हे ह्याच्यात पुढे जात नाही ना, काही पुढे जात नाही. सगळ्यावर एक येऊ दे, अग्रलेख किंवा लेख येऊ देत, हा महत्वाचा आहे. पण चेष्टेचा भाग वेगळा. जाता आता हेही मला नमूद करायला आवडेल की सरांनी किती उत्तम जाणकारीने मराठी साहित्य वाचलं असेल. इंग्रजी तर त्यांचा अभ्यास आपल्याला माहिती आहे, पण जसं आत्ताही बोलताना त्यांच्या तोंडात गडकरींचा एकदम जुना संदर्भ आला आणि त्यांच्या अनेक लेखांमध्ये मराठी वाङ्मयातले इतके वेगवेगळे संदर्भ येतात. ही जी इंटरटेक्च्युअलिटी असते, म्हणजे आंतरसंहिता आपण ज्याला म्हणतो, इंटरटेक्च्युअलिटी, तर ही खरं ललित आणि ललितेतर या दोन्हींना सांधून घेत असते मूलतः. आणि हे कुठेतरी आत्ताच परवा समीक्षा संमेलनात मी हे बोलून आलो होतो की आपल्याला हे सगळं बदलायची गरज आहे, काय माहिती, मी पण बोलत राहायला पाहिजे असं मला वाटतं. सर तुम्ही सगळ्या मराठी वाचकांसाठी तेलाची त्रिस्थळी यात्रा घडवली, असं मी नेहमी बोलतो, लिहितो माझ्या लेखांमध्ये, आणि ती कोणीही यापूर्वी घडवली नव्हती. म्हणजे हा तेल नावाचा इतिहास आहे, हे पहिलं आलं.
एका एका तेलियाने तेलियाने आलं. ती काय खरं चौद स्थळी स्थळी आता झाली. झाली. मी चौद तेव्हा स्थळी. 3 वाजली, 3 स्थळे म्हणजे मग 4 धाम यात्रा घडवली असं तर म्हणायला हरकत आणि नाही. पर्यावरणाला धोका न हा ते एक ते चरित्रात्मक मी माझ्या डोक्यातनं गेला तो एका तेलियाने. एका तेलियाने हा चरित्रात्मक माझ्या डोक्यातनं फोकस केला. तर तुम्ही इतके वर्ष सातत्याने तेलाचं अर्थकारण राजकारण मराठी वाचकांसमोर आलं, खूप अभ्यासातनं त्याचं विचारमंथन करून जे काय अर्क होता तो मांडला. तर आता सगळ्या या पुस्तकांकडे बघताना आणि भविष्याकडे बघताना तुम्हाला कुठलं वाटतं की कुठली ऊर्जा ही पुढे राहणार आहे, कुठली ऊर्जा खरंच पर्यावरण पूरक असणार आहे आणि त्याच्यातली सगळी नाट्य गमती सगळं तुम्ही असेल तर आमच्या प्रेक्षकांना जरूर सांगा. खरं सांगू का, सध्या तो जो ग्रीन एनर्जी नावाचा जो काही एक उपद्व्याप चाललाय ना, तो एक पूर्णपणे अनाठायी रोमॅन्टिसिझम आहे. पहिली गोष्ट, 4 जर पर्यायी ऊर्जा स्रोत घेतले असतील ना, अगदी 2-2 मिनिटात त्यांच्याविषयी बोलूया. एक तर तो व्हेकल्स आणा, याचं सगळं कौतुक चाललेलं आहे. इलेक्ट्रिकवर चालणारे वाहनं असायला हवीत मान्यच आहे, पण ती वीज कशी तयार करणार, तर ती कोळसा जाळून तिकडे, म्हणजे इकडचा कचरा तिकडे. नंबर 1. नंबर 2, त्या बॅटऱ्यांचं काय करणार हे माहिती नाही. त्या बॅटऱ्यांसाठी 2 घटक महत्त्वाचे असतात, एक लिथियम आणि दुसरा असतो कोबाल्ट. लिथियम बोलिव्हिया, व्हेनेझुएला या देशांमध्ये प्रचंड साठे आहेत आणि त्याचं एक वेगळं राजकारण तेलाचं जसं चालू आहे तसंच त्या बाबतीत चालू आहे. कोबाल्ट मात्र औद्योगिक पातळीवरती त्याचं उत्खनन करता येत नाही, ते मानवी हातानेच करावं लागतं. म्हणजे खरवडून खाणीतनं कोबाल्ट काढावं लागतं आणि त्यासाठी हो, हे म्हणजे हे अजिबात मलाही नाही आणि कोणाला माहितीही नसेल. 21व्या शतकातलं हे वास्तव आहे. हाताने खरवडून काय त्याला कुशल कामगार असतात नाही, ते कुशल कामगार असतात तरी सुद्धा एक वेळ चाललं असतं. लहान मुलं वापरली जातात आणि त्या कूपनलिकेसारख्या किंवा थोड्याशा रुंद म्हणतील अशा खाणी असतात. 2 प्रदेशात त्याचा खूप मोठा साठा आहे. नायजेरच्या खोऱ्यामध्ये, निजेर तो देश आहे तो, आणि त्या 2 देशांमध्ये, आणि त्या पोरांना हाताने ते खरवडून त्यांच्याकडून काढलं जातं. ते हे पर्यावरण स्नेही आहे का, हा त्यातला एक मुद्दा. म्हणजे खरं तर बालशोषण आहे, बाल कामगार, जसं ते आपण शिवकाशीच्या फटाक्यांच्या फॅक्टरीविषयी बोलतो त्याच्यापेक्षा अधिक गंभीर आहे. 4थं पुस्तक याच विषयाच्या अनुषंगाने म्हणलं गेलेलं आहे. आणि त्यातला दुसरा मुद्दा आहे तो इथेनॉलचा. तो हल्ली एक परत एवढे साखर कारखाने इथेनॉल तयार होतं आणि मग कुणीतरी जोशी काका सल्ला देतात, कशाला पेट्रोल भरता आणि इथेनॉल भरा. पण त्यांना सांगायला हवं त्यातले 2 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे. मी फार तांत्रिकतेत जात नाही, की तुम्हाला 15 लिटर इथेनॉल जर इंधन योग्य तयार करायचं असेल तर तुम्हाला 100 लिटर, म्हणजे बासुंदी जर करायची असेल तर दूध जसं आटवावं लागतं तसं ते आटवण्यासाठी ऊर्जा लागणार. क्रमांक 1. दुसरा मुद्दा त्यातला असा की जे काही इथेनॉल मिळतं त्याचा उष्मांक, म्हणजे कॅलोरिफिक व्हॅल्यू ज्याला म्हणता येईल, तो आणि पेट्रोलचा डिझेलचा उष्मांक याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे पेट्रोल 1 लिटरमध्ये भरकन इथून ते तिकडे जाऊ शकेल अंतर, तेच अंतर कापण्यासाठी तुम्हाला 4 लिटर इथेनॉल लागू शकेल. कारण म्हणजे मुळात आधी क्वांटिटी जास्त लागणार, ती क्वांटिटी त्या बासुंदीसारखी आधी अजून मोठ्या क्वांटिटीतनं तयार केलेली असणार, अशी त्यामुळे ती पर्यावरण स्नेहिता एकदा तपासायला हवी. तिसरा मुद्दा आहे सौर ऊर्जा स्रोतांचा. त्याच्यात लोकांना लक्षात येत नाही. एक सरसकट सल्ला देतो, अरे एवढं ऊन आहे, ते करा, ते तसं त्याच्यातनं ते वीज तयार केली ना तर ती त्याला तांत्रिकतेत थोडं जावं लागेल. डीसी इलेक्ट्रिसिटी असते ती, म्हणजे त्याला आपण बॅटरी वगैरे वापरतो ना, ती आपली सगळ्या घरातली उपकरणं ही एसी वर असतात, ऑल्टरनेट करंट वरती असतात. त्यामुळे ती डीसी वीज तुम्हाला ऑल्टरनेट मध्ये करावी लागेल. त्याच्या बरोबरीनं ती वीज साठवण्यासाठी बॅटऱ्या, प्रचंड आकाराच्या बॅटऱ्या लागतील. त्यामुळे त्याची पर्यावरण स्नेहिता तपासायला हवी. त्याच्याबरोबर ती जी सोलर पॅनल्स आहेत ना, आता एखादा कारखाना आपण विजेचं जर केंद्र तयार केलं ना कोळशावरती, तर त्याला एक PLF म्हणतात, प्लांट लोड फॅक्टर, म्हणजे हा कार्यक्षमता या कारखान्याची किती जाऊ शकते. आता 100 मेगावॅटचा कारखाना असेल तर तुम्हाला 100 मेगावॅट मिळू शकते. सौर ऊर्जेच्या बाबतीत तसं नाही, ती तुम्हाला सुरुवातच 90 पासून करावी लागते, कारण हळूहळू ती कमी येते. आणि भारतासारख्या ठिकाणी जिथे खूप धूळ बसू शकते त्याच्यामुळे सौर ऊर्जेची ताकद कमी होते. आणि त्याचं म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सोलर फार्म तयार केलं गेलेलं आहे आणि तिथनं होणारी वीज ही दिल्लीच्या मेट्रोसाठी वापरली जाते. पण त्या सोलर फार्मचा सगळ्यात मोठा खर्च पाण्यावरती आहे
आणि ते दुष्काळी प्रदेशात केलेलं सोलर हम्म. फार्म आहे. पाण्यावरती काय आहे, तर रोज संध्याकाळी ती सोलर फार्म पाण्याने धुवावी लागते. धुवायला लागतं, नाहीतर सगळी धुलीकण येतात हा, मग आणि ते पॅनलवर हे होते. आणि परत त्या पॅनलचं हम्म. करायचं काय हम्म. याचं उत्तर नाहीये. लोकांना वाटतं म्हणजे पवन ऊर्जा अत्यंत म्हणजे पर्यावरण स्नेही आहे, पण त्या पवन ऊर्जेसाठी वापरले जाणारे जे पंखे आहेत ना, हो. ते पर्यावरणासाठी अत्यंत घातक मानले जातात. बरं. आणि त्याचं आयुष्य संपतं. एकदा बरं. पंखा लागला आणि आयुष्यभर फिरतोय हे नव्हतं असं मला नाही. माहिती. अच्छा, त्याचं आयुष्य तेच संपतं. सांगतो. हा, त्याचं आयुष्य संपतं. आणि मग हम्म. ते आयुष्य संपल्यानंतर हा. त्या पंख्याचं करायचं काय, त्याची विल्हेवाट कशी लावायची जैविक पद्धतीनं, याचे मार्ग नाहीयेत. त्यामुळे तत्वतः 100% पर्यावरण स्नेही काहीही नाही. त्यामुळे या सगळ्या ऊर्जा स्रोतांना घेऊनच आपल्याला जगावं लागणार आहे. प्रमाण किती जास्त, काय वाईट, हा ठरवावा लागेल. आणि भारतासारख्या देशाला तर मला असं वाटतंय ना, ही ऊर्जा नको, ती ऊर्जा नको, हे स्वातंत्र्य नाहीच आहे. आणि आपल्या इथे एक रोमॅन्टिसिझम आहे. म्हणजे हे पवनचक्क्यांचं तुम्ही बोलताना मला अनेक लोकांना ते खूप रोमॅन्टिकच सगळं वाटतं असं मला वाटतं. आणि म्हणजे किती या क्षेत्रातली गमतीशीर तपशील इतके धक्कादायक आहेत ना, म्हणजे ते ललित लेखनापेक्षा या लेखन जास्त का चांगलं ठरतं याचं कळेल. अनेकांना माहिती नाही भारतात सगळ्यात जास्त डिझेल कन्झम्पशन कशामध्ये आहे. आता हा प्रश्न आपल्या प्रेक्षकांना विचारला ना, सहज म्हणून की तुम्ही व्हॉट्सअपवर आशुतोष जावडेकर यांना कळवा की सगळ्यात जास्त डिझेल कन्झम्पशन कशामध्ये. लोक ट्रॅक्टर उत्तर देतील, रेल्वे इंजिन देतील, एसयूव्हीज उत्तर देतील, पण कशात आहे माहितीये? मोबाईल टॉवर्स मध्ये. हो, हे मलाही नव्हतं माहिती. मोबाईल टॉवर्स मध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात देशातलं सगळ्यात जास्त डिझेल कन्झम्पशन. कारण तुम्हाला मला फ्री डेटा हवा. गावोगाव उकिरडे झालेले असतील खेडेगावांचे, तिथे वीज नसेल, पण त्यांना बसल्या बसल्या व्हॉट्सअप आणि ते सगळं असायला हवं. ते येणार कुठनं? त्यामुळे सगळ्यात मोठी डिझेलची गरज आहे तिथे आहे. त्यामुळे हे सगळे विचार जर केले ना, तर मला असं वाटतं की एक छोटासा ऊर्जा क्षेत्राचा अभ्यासक या नात्याने ना, मिळेल त्या मार्गाने ऊर्जा मिळवत राहणं. आणि ही नको ती नको हे निवड स्वातंत्र्य आपल्याला नाहीये. त्यामुळे सगळ्या ऊर्जा राहतील. आणि आजच्या घडीला कितीही आवडो न आवडो, पण पेट्रोल सारखी, डिझेल सारखी किंवा रॉकेल किंवा ते काय अर्थात म्हणजे हायड्रोकार्बन सगळे मूळ घटक तोच त्यातला, त्याच्यासारखी सोयीस्कर इंधनाची सोयच नाहीये ना. सोयच नाहीये. अणु ऊर्जेविषयी तो एक आपला मुद्दा आता बोलताना. आता अणु ऊर्जा हे ती प्रचंड प्रमाणावर निर्माण व्हायला हवी. त्याच्यासाठी जास्तीत जास्त अणु ऊर्जेची केंद्र आपण तयार करायला हवी. त्यातला एक दाखला देता येईल फ्रान्स सारख्या देशाचा. आपण सगळेच पॅरिस निमित्तानं किंवा काय फ्रान्स बघितलेलं असतं. प्रचंड ऊर्जा त्या देशाला लागलेली आहे. पण त्या देशाच्या ऊर्जेच्या गरजेपैकी 78% वीज ही अणु ऊर्जेतनं निघते. 78 हा खूप मोठा आकडा आहे. 78% त्या देशाच्या गरजेपैकी. खूपच. आणि आपण 20% लक्ष होतं आपल्याला अबुल कलाम, आपल्या आझादांनी आपल्याकडे तर आता अजूनही जैतापूर वगैरेचे सगळं अडकलेलंच काही नाहीच, म्हणजे सगळे विषय थांबलेच. त्यामुळे फार ही महत्वाची इन्साइट आता सरांनी दिली की जिथून मिळेल, जी मिळेल आणि जशी मिळेल ती ऊर्जा आधी लागेल. कारण नाही तर देश चालत नाही कुठल्याच ऊर्जेशिवाय. सगळ्या सर, शेवटी जाता आता मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की सगळ्या वाचकांना आणि मला एक मनात कुतूहल असतं, आणि विशेषतः तुम्ही समाज माध्यमांवर नसल्यामुळे किंवा मराठी लेखकांसारखं दिवसाला 4 स्वतःचे पोस्ट किंवा सेल्फी फोटो टाकत नसल्यामुळे आम्हाला ते जास्त कुतूहल आहे. आणि सगळ्यांना विचारायला, सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला विचारतो की तुम्ही व्यक्तिगत आयुष्यात कसे आहात? तुम्हाला घर, कुटुंब याच्यासाठी इतक्या सगळ्या व्यग्रतेतनं वेळ काढता येतो का? तुमचा डीपीए फोनवर त्याच्यावर एक कुत्रा आणि एक मांजर आहे, तर तुम्ही प्राणीप्रेमी आहात का? आणि तुमचं एकंदर जे व्यक्ती म्हणून, म्हणजे याच्यात पर्सनल खरं जाण्यापेक्षा मला सगळ्यात शेवटी इथे यायचं आहे की व्यक्ती म्हणून जो तुमचा अख्खा जो इतक्या वर्षांचा प्रवास आहे तो कळत नकळत तुमच्या लेखनामध्ये उतरलाय का? हा खरं तर मला महत्वाचा त्यात भाग वाटतो. तो मुद्दा वाचकांनी ठरवा उतरलाय की नाही, पण विषय उतरले असतील. आणि तो जो मगाशी निष्ठुरतेचा जो मुद्दा मांडला तो, नाहीतर ते हा व्यवसाय सांभाळून ते लिहिता आलं नसतं. हा एक भाग. आणि मला असं वाटतं, मी
बऱ्यापैकी तुसडा आहे असं मान्य करायला हरकत नाही. आणि ते तुसडेपणाचे म्हणजे यावर ललित लेख मी लिहू शकतो की तुसडेपणाचे 100 फायदे. आणि ते इतके खूप छान आहेत ना की कुणी येऊन खांद्यावर हात ठेवत नाही आणि सलगी दाखवत नाही. हे सगळे खूप होतं. आणि एक चांगला भाग तर त्यांना उगीच लोकात राहायची सवय लागत नाही, गरज निर्माण होत नाही. म्हणजे तवळकरांच्या बाबतीत तो शब्द वापरला गेला होता. तो खूप इंग्रजी खूप छान शब्द आहे, असा शब्द आहे. मी तो मराठीतही आणला तो, आणि तसा असायला हवा असं मला असं वाटतं. रिगल अलूफनेस. वा. राजेशाही नाही म्हणता येणार, पण एक खानदानी रुबाबदार अलिप्तता. कारण तसं असलेलं बरं असं वाटतं. त्याच्यामुळे आणि कुत्रा म्हणून प्राणी जास्त आवडतात का माणसांपेक्षा? हो, हे अगदी खरं आहे. आणि आमचं घर हे प्राण्यांचं घर आहे. मला असं वाटतं की कुठल्याही घराला घरपण यायचं असेल तर प्राणीच, एकतरी प्राणी असायला हवा, कुठलाही असू दे तो असायला हवा. मला चर्चिलांचा आता तू बोलता तो प्रसंग आठवला. ते वेड्यासारखे प्राणीप्रेमी होते, पण ते लिहायला बसले ना किंवा कामाला रिकामे बसलेले असतील ना बाहेर येऊन, तर त्यांच्या त्या फार्मच्या त्या तिथे कसं प्राणी केंद्रासारखं होतं, तिथे येऊन समोर बसायचे. खूप डुकरं होती. तर त्यांना एकदा विचारलं की हे काय, तुमच्याकडे खूप सुंदर राजस कुत्रे आहेत, मांजरे आहेत, मांजरी आहेत, तर ते डुकरासमोर येऊन का बसता? त्यांनी दिलेलं उत्तर फार गमतीशीर आहे. म्हणजे त्यातले खास खानदानी चर्चिल आहे. म्हणजे कुत्रे खूपच आवडतात मला, पण त्यांच्यामुळे मला सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो. मांजरी त्याहून मला आवडतात, पण त्यांच्यामुळे मला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो. त्याच शाण्या आहेत आणि आपण गाढव आहोत. मला ती डुकरं बरी वाटतात. यू कॅन सी आय टू आय. हे फारच भारी आहे. पण मांजरींचं हे खरंच असतं की मांजरी एवढूशा असतात पण इतक्या तेज असतात. आमच्या घरात मांजरी आहे आणि त्यांना म्हणजे आमच्याकडची एक तर ती असं या खुर्चीवर तिला बसायचं असेल ना, पाहुणे कोणी आलेले असेल ना, ती उठवते हाताने, तिची ही जागा उठायचं. आणि एक होती ती कोणी आली की असे पाठ करून त्यांच्याकडे बसायची. किती औद्धत्य, म्हणजे मला आवडायचं काहींच्या बाबतीत. क्वीन्स असतात, मला वाटतं कॅट्स आर क्वीन्स. ते खूप छान कार्टून होतं न्यूयॉर्करमध्ये अलीकडच्या या कोविडच्या काळामध्ये. सगळेच घरामध्ये बसलेले आहेत कारण लॉकडाऊन होतं सगळीकडे. तर हाऊ डॉग्स थिंग्स, हाऊ कॅट्स थिंग. तर तो कुत्रा असा खूप प्रेमाने बघतोय मालकाकडे की किती हृदय आहे बिचारा, कोविडचा काळ आहे, आपल्यासाठी हा घरात बसलाय, आपली काळजी घेतोय वगैरे वगैरे. ती मांजर विचार करते, विंडो कामावरनं काढून टाकला असेल, आपल्या डोक्याला घरामध्ये करेल असं. पण कुत्रा मांजर हा म्हणजे खूप तुम्हाला जमिनीवर आणणारा भाग आहे. आणि आमच्याकडे जे पहिली एक आमची ती प्राणी सदस्य ठकी नावाची, ती जेव्हा गेली तेव्हा अख्खं घरच असं हादरलं. तर माझी एक ख्रिश्चन सहकारी होती, ती त्या दिवशी योगायोग म्हणजे काय रविवार, ती शनिवारीही गेली आणि सोमवारी ऑफिसमध्ये, शनिवार रविवार खूप वाईट गेले. तर तिला असे प्राणीप्रेमींचं एक वेगळं जग असतं, ते सगळं असं समांतर जग असतं, तिथे तुम्ही पद तुमचं काही अवलंबून नसतं. तर त्या दिवशी चर्चमध्ये तिने एक वाक्य वाचलं आणि त्याचा ती फोटो काढून घेऊन आली. आणि ते सोमवारी तिने मला ते फोटो दिले. अजूनही तो फोटो आणि ते वाक्य माझ्याकडे आहे. मला असं वाटतं की ते सांगतो आणि त्याच्यावरती आपण याची सांगता करूया. ते वाक्य फार सुंदर आहे आणि प्रेक्षकांनी, आपण सगळ्यांनी आयुष्यात ते वाक्य जरी डोक्यात ठेवलं ना तरी बऱ्यापैकी पाय जमिनीवर राहतील. ते वाक्य असं आहे, गॉड, माणूस म्हणतोय, गॉड मेक मी द मॅन. गॉड मेक मी द मॅन माय डॉग थिंग्स आय एम. काय किती विलक्षण वेगळं वाक्य आहे हे. आणि मला वाटतं ते निसर्गातल्या सगळ्या घटकांना सामावून घेणारं, पर्यावरण पूरक खऱ्या अर्थाने असलेलं असं आणि अतिशय चिंतनशील, जो माणसाचा विशेष मानला जातो असंही पुन्हा आहे. ते खूपच मजा आली सर. अख्खा संवाद, म्हणजे हे फक्त वाक्य नाही, सगळं जे तुम्ही बोलत होतात. आणि मी तर कितीही तास प्रश्न विचारू शकतो आणि आमचे प्रेक्षकही बघू शकतात, पण सरांना पुढे जायचंय कार्यक्रमाला. सगळ्या प्रेक्षकांना सांगतो की आजचा भाग
जरूर प्रतिक्रिया द्या. सर समाज माध्यमांवर नसले तरी तुमच्या जर चांगल्या काही प्रतिक्रिया असतील तर मी सरांपर्यंत नक्की त्या फॉरवर्ड करेन. आणि म्हणजे नुसतं मला अंगठा प्लीज पाठवू नका, इतके सर अभ्यासाने बोललेत, तर प्रतिक्रियाही अभ्यासपूर्ण येतातच. आमच्या बुकब्रोला सहसा बुकब्रोचा प्रेक्षक हा पॅरेग्राफच लिहून पाठवतो, त्यामुळे आत्ताही आज येतील, त्या तुम्हाला फॉरवर्ड करतो. पुन्हा एकदा आठवण करतो, ज्यांनी अशूज ट्यून्स चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी या निमित्ताने तो करून टाका. आपण प्रत्येक वेळी मुलाखती घेतो असं नाही, मी कधी कधी पुस्तकांचं विश्लेषण करतो, कधी कधी संवाद असतो, काही इंग्रजीत भाग असतात, काही मराठीत असतात, पुढे हिंदीतही जावं अशी इच्छा आहे. तर हा प्रवास आपला आता 4000 सबस्क्रायबरचं आम्ही छोटं वाचक कुटुंब म्हणतो तो आहे. आणि त्यात आज स्वतः गिरीश कुबेर सर आले, याचा मला मनापासून खूप आनंद होतोय. सर खूप 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 धन्यवाद, मनापासून धन्यवाद, फार मजा आली. शुभेच्छा. येस.